आज मी बनवत आहे दोडक्याची भाजी। एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहे। चला तर मग सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी। त्यासाठी मी येथे पॅनमध्ये 2 चमच इतकं तेल घेतलेलं आहे। तेल एकदम गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेत आहे। मोहरी एकदम तडतडून झाल्यानंतर यामध्ये जिरा घालायचा आहे। जिरा पण परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालत आहे मी। कांद्याला एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता मी येथे कांदा परतवून घेत आहे। त्याचबरोबर अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे। खूपच झटपट बनवून रेडी होते ही भाजी, जास्ती वेळ देखील लागणार नाही। आता हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता आता याला छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता या स्टेपला आपल्याला येथे हिरव्या मिरचीचा ठेचा घालत आहे। त्यामुळे एकदम अप्रतिम अशी भाजी बनवून रेडी होते। लाल तिखट पण वापरू शकता, पण हिरव्या मिरचीचा ठेचा घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। त्यामुळे मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे। याला देखील छानपैकी परतून घेऊयात। मी हिरवी मिरची भाजूनच त्याचा ठेचा बनवले होते, तरीही जरा थोडंसं तेलात परतवल्यानंतर आणखीन टेस्ट वाढते। थोडीशी हळद घालत आहे। त्याचबरोबर मी दोडके आधी चिरून ठेवलेले होते, आता ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। आता हे जे दोडके आहेत यामध्ये घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। बघू शकता एकदम अप्रतिम भाजी होते ही, खूपच टेस्टी होते। मी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। आता इथे चवीनुसार मीठ घातलेले आहे। मीठ घातल्यानंतर देखील छानपैकी मिक्स करून घेऊयात। माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा। आता इथे मिक्स करून झालेलं आहे। आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे। जर तुम्हाला पातळ रस्सा भाजी पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। मला सुकी भाजीच बनवायची आहे, जास्ती पातळ बनवायचं नाही, म्हणून मी फक्त अर्धा कप इतकंच पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर याला 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर बघू शकता आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे। मी इथे कवळे दोडके वापरलेले होते, जर निब्बर असतील तर आणखीन थोडं पाणी घालून याला छानपैकी शिजवून घेतलं पाहिजे। आता येथे यामध्ये मी 2 ते 3 चमच इतकं शेंगदाण्याचं वाटण घालत आहे। त्याला देखील मिक्स करून घेऊया। तुम्ही या ठिकाणी दुसरी कारवाची चटणी देखील वापरू शकता। मी इथे फक्त शेंगदाण्याची चटणीच घातलेली आहे। याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं सब्जी मसाला घालत आहे मी, आणि थोडंसं धनेपूड घालत आहे। धनेपूड भाजून वाटून ठेवलेलं पूड आहे हे। आता याला मिक्स करून घेऊयात। आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आणखीन आपल्याला 2 मिनिटांसाठी याला शिजवून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं, हाय फ्लेमवर नाही। तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर। आता ही भाजी छानपैकी शिजून झालेली आहे। यावरती थोडंसं कोथिंबीर घालत आहे मी। तर मग भाजी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा।